आता या बागड्यांचं कालवण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आणि कसे साफ करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर त्यातलेच मी काही फ्रायसाठी पीस बाजूला काढले होते, त्यांना असे कट करून घेणार आहे. इकडे बघा या प्रकारे मी कट मारलेले आहे, म्हणजेच आपला जो मसाला असतो तो त्याच्यामध्ये छानपैकी मुरला जाईल आणि खायला सुद्धा मस्त लागेल. हा व्हिडिओ मला त्या व्हिडिओमध्ये ॲड करता नाही आला, कारण 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो आणि किती ॲड करणार, म्हणून ही रेसिपी वेगळी दाखवत आहे. तर इकडे मसाला लावून झालेला आहे आणि आज सुमित बोलतोय की मम्मी आज मला शिकायचं आहे, कारण मला सुद्धा फ्राय करायची आहे. तसं तो चिकनच्या रेसिपी हळूहळू शिकतोय आणि आज त्याच्याकडनं मी बागडा फ्राय करून घेत आहे. तर बघूया, इकडे मस्त अशी त्यांनी फ्राय करायला सुरुवात केलेली आहे आणि खरंच सांगू बघता बघताच आमच्या तोंडाला पाणी यायला लागलेलं आहे आणि मस्त घरभर बागड्याचा वास सुटलेला आहे. बागडा फ्राय करून झालेला आहे आणि सगळे मसाले मीच ॲड केले होते, पण याला स्टाईल मारायला फक्त टेस्ट करायला देत आहे. आणि हा काय माझा हिरो स्टाईल मारण्यात तर एकच नंबर. चला ह्याची स्टाईल मारून होईपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.